दुसरी कारखान्यांच्या वजन काट्याला साहेब हे असं द्या आणि कोणी तक्रार आणली त्याला सोबत घेऊन जाऊन आम्ही जायचं ऐका सांगतो आहे आम्ही. हे बघा की कारखान्याचं तक्रार नाही आहे, ऑफिसला तक्रार नाही आहे कुठलीच कारखान्याची. मागच्या सीझन मध्ये पेपरला सुद्धा बातम्या आहे की काटामारी झाली नाही, अशा काही संघटना पेपरला बातम्या आलेल्या दिसल्या आणि तुम्ही तुमची गाडी लपवून ठेवलेली बातमी दिसलेली सांगितली नाही साहेब तुम्ही. ती पण सांगा की गाडी का लपवून ठेवली. गाडीचे वजन सफिशियंट नाही आहे, ते 5 टन वजन आहे. बरं ठीक आहे, मग बाकीची वजन कुठून आणली. गाडीत 5 टन वजन नाही मला मान्य आहे. 100 टनाचा साखर कारखान्याचा तपासायला काटा वार्षिक पडताना 50% वजन 50 टन वजन. आम्ही आता कारखाने सुरू होणार आहे. नाही तुम्ही मागचं सांगा ना मला. मागच्या वर्षी कुठनं आणलीत, कुठनं आणलीत वजन. मानक वजन आणलीत कुठनं. 20 किलोचं वजन चालत नाही साहेब. 3 ग्रॅमचा टॉलरन्स येतो त्याला. तुम्ही 500 वजन ठेवला 1.5 किलोचा इफेक्ट येतोय. 10 किलोचा त्याच्यामध्ये ऍक्युरेसी आहे. 1.5 किलोचा फरक पडतोय. 20 किलोच्या वजन सांगू नका. मानक वजन कुठे आहे. वजन जे आहे ना फक्त आमच्या ऑफिसला 20 किलो पर्यंत आहे. आणि ती गाडी कुणासाठी होती साहेब. ते मानक वजन नाही. बरं तुमच्या ऑफिसला 50 टन आहे. मग आम्हाला सांगायला लागलं पवार साहेब तोंडी उत्तर देणार नाही का. खोऱ्याची वर दांड्याकडे खोटं बोलायला काय बरं माहीर आहे साहेब. साहेब सांगतात आम्ही काय केलं शेजारच्या कारखान्यांच्याकडनं मागून वजन आणलं. म्हणजे चहा घरात कसं गावाकडे आमच्याकडे चहापूड संपली, साखर संपली, दूध संपलं तर शेजारच्या घरात दे बाबा दे पुरावा बाबा म्हटलं. मग कुठल्या कारखान्यात किती वजन आणलीत, कुठल्या कारखान्यात आणलीत त्याची उत्तरं दे म्हटल्यावर मग बोलायचा बंद झाला. अहो साहेब नुसतं प्रमाणपत्र वाटून बसलाय तुम्ही. ह्या 2 गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. मानक वजनांच्या शिवाय काटे बरोबर आहेत म्हणून तुम्ही पडताळणी प्रमाणपत्र दिलं कसं. 100 ग्रॅमच्या काट्याला 10 ग्रॅमचं प्रमाणपत्र हे तरी मान्य आहे का नाही. अहो साहेब हे तरी मान्य आहे का नाही. नसेल तर तुम्ही जप्त केलेला एक काटा आणा ना बाहेर. लोकांनी दिसून येत नाही. आम्ही कुठं बोलत नाही. पोलिसांनी पण वाटायला आले साहेबांनी उन्हात थांबवून घेतला. आम्ही गुन्हा केला तुमच्याकडे जप्त केलेला. तुमची ड्युटी ऐका ना. मागच्या ऐका ना ही ड्युटी नाही हो साहेब. तुम्ही ते काटे बरोबर बघण्याची ड्युटी होती तुमची. आम्ही सत्कार केला असता, फेटा बांधला असता. अनेक अधिकाऱ्यांनी बांधलेला कोल्हापुरात. अनेक अधिकाऱ्यांनी अगोदर आंदोलन झाल्यानंतर सत्कार केलाय. तुमच्या आधीच्या अधिकाऱ्याचा पण सत्कार केलाय मी फेटा बांधून शाल घालून. का त्यानं ते 10 ग्रॅमचं तिथपर्यंत पोहोचवलं आमची बाजू म्हणून. आमची लढाई नाही तुमच्या बरोबर वैयक्तिक. त्यामुळे तुम्ही ड्युटी करायच्या वेळेला केलेली नाही म्हणून साठी विचारायला आलोय. जप्त केलेला एक काटा आणून दाखवा की तुम्ही. आणि तो कोण इन्स्पेक्टर लागलीच लावा ना. लावा ना. कुठलं बी जप्त केलेलं 4 काटा ना त्यात प्रमाणपत्र तुम्ही त्याला दिलेलं आहे 10 ग्रॅमचा आणि ऍक्च्युअली काटा 100 ग्रॅमचा. तुम्ही सील केलेल्या काट्याचं प्रमाण हे बदलते कसं. डिजिट बदलते कोण. दुरुस्त पाहुणे लागले दुरुस्तकांच्या तुम्ही आहे का तुमच्यावर दुरुस्तक आहेत. विचारायला नको त्यासनी. या 2 गोष्टीचे आम्हाला उत्तर द्या साहेब. 100 ग्रॅमच्या काट्याला 10 ग्रॅमचं प्रमाणपत्र देऊन असे बेकायदेशीर काटे का आणलेत. आणि ते सिलिंग ऍक्ट जो त्याच्यावर सिलिंग आलं असतं त्याचं कॅलिब्रेशन आणि प्रोग्राम स्विच तुम्ही त्याच वेळेला लॉक केला असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. अरे येतोय का नाही निवड घेऊन.